देव चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. यावेळेस आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूयात. आपण त्या देवाच्या उपस्थितीमध्ये आलेलो आहोत. देवाची महान उपस्थिती आमच्यामध्ये आहे. जरी माध्यम कोणतंही आहे, पण आत्मा एकच आहे, आणि तो म्हणजे देवाचा पवित्र आत्मा प्रत्येकामध्ये आज उपस्थित आहे. त्या देवाची स्तुती करत त्याची आराधना करूया, त्याची भक्ती करूया, त्याच्या नावाला उंच करूया. ज्या ठिकाणामध्ये तुम्ही आहात, आपलं मुख उघडूयात. माझी इच्छा आहे की प्रत्येकाने आपलं मुख उघडावं. त्या देवाला ओठाचं फळ आणि स्तुतीचा यज्ञ आपण अर्पण करूयात. आणि ह्या वेळेस हालेलुया कुछ नहीं, कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तू चाहिए। कुछ नहीं, कुछ नहीं चाहिए खुदा, बस ये तो चाहिए। कुछ नहीं, कुछ नहीं, कुछ नहीं चाहिए खुदा, बस चाहिए। तू मेरा बेटा, मैं तेरा बेटा, ये रिश्ता काफी है मुझे। तू मेरा बेटा, मैं तेरा बेटा, रिश्ता काफी है। कुछ नहीं, कुछ नहीं चाहिए, चाहिए। कुछ नहीं, कुछ नहीं, इसको कुछ नहीं चाहिए। तू चले तो फिर मैं चलूं, तू रुके तो मैं भी रुकूं। तू चले तो फिर मैं चलूं, तू रुके तो मैं भी रुकूं। तू कहे मैं सुन, जो मुझे वो दे, वो कहे वो ही सब मैं सुनूं, दिखाए जो मुझे वो देखो। तो आइए सब मिलके कुछ नहीं, कुछ नहीं, कुछ नहीं चाहिए खुदा, बस तो चाहिए। कुछ नहीं, कुछ नहीं, कुछ नहीं चाहिए खुदा, बस तो चाहिए। तू मेरा बेटा, मैं तेरा बेटा, ये रिश्ता काफी है मुझे। तू मेरा बेटा, तू मेरा पिता है, मैं तेरा बेटा, ये रिश्ता काफी है मुझे। ये रिश्ता काफी है मुझे, ये रिश्ता काफी है मुझे। देश काही नको देवा, फक्त तू हवा आहेस.
कारण तुझ्यामध्ये सर्व काही आहे माझ्या देवा. आज या झूम मीटिंग मध्ये जो कोणी उपस्थित आहे माझ्या देवा, आमचा विश्वास आहे प्रत्येकांमध्ये तू उपस्थित आहे माझ्या देवा. तुझा अभिषेक प्रत्येकावरती उतरून आलेला आहे. तुझा आत्मा प्रत्येकावरती उतरून आलेला आहे. तुझ्या दैनिक कृपेने प्रत्येकाला पुन्हा एक वार भर आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण स्तुती करूया देवाची आणि यावेळेस गीत गाऊया. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. Oh, hallelujah. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात तो. येशू माझा मेंढपाळ, येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. चरण्याचे पाणी पाजतो, सुंदर चरण्याचे पाणी पाजतो. माझा सारी तो मार्गात रक्षण नामचे करीतो, सैतानापासून दूर ठेवतो. मार्गात रक्षण नामचे करीतो, सैतानापासून दूर ठेवतो. बोला येशू माझा मेंढपाळ, मी त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, नाही आम्ही आता कोणाला, श्रीस्तच आहे आमच्या संगतीला. बोला बोला, विणार नाही आम्ही आता कोणाला, श्रीस्तच आहे आमच्या संगतीला. येशू माझा मला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी मानतो येशूला. बोला बोला, आम्ही आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी रे, आभारी मानतो. टाळ्या वाजूया सर्वजण, आम्ही जिथे कुठे आहोत टाळ्या वाजूया. अहो
Amin bari re abari man ko Yesu bari man ko Yesu abari 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 re abari 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 re abari 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 re abari 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 re oh abari 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 re abari 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 Amin. Hallelujah. आमचा प्रभू येशू ख्रिस्त सतत आमच्या सोबत राहणारा देव आहे. तो मला कधीच सोडत नाही, तो मला कधीच टाकत नाही. तो प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वेळेला, प्रत्येक समयाला, प्रत्येक परिस्थितीमध्ये आमच्या सोबत राहणारा देव आहे. चला त्या देवाची स्तुती करूयात आणि यावेळेस आपण ते गीत गाऊयात. यहोवा के लिए एक नया गीत गाओ, प्रभु यीशु के लिए एक नया गीत गाओ. ब्रदर तुमचा आवाज येत ब्रेक खूप व्हायला लागलाय. सॉरी हा इंटरप्ट केल्याबद्दल. हॅलो. नया गीत गाओ प्रभु यीशु के लिए एक नया गीत गाओ. यहोवा के लिए, यहोवा के लिए एक नया गीत गाओ प्रभु यीशु के लिए एक नया गीत गाओ. सारी सृष्टि के लोगों यहोवा के लिए गाओ. सारी सृष्टि के लोगों के नया गीत गाओ बेटे के लिए एक नया गीत गाओ. हालेलुया ओ हालेलुया. अपने हाथों को उठा के गाएंगे. हालेलुया. नाच और गाओ तू यीशु के यहोवा के लिए, यहोवा के लिए प्रभु यीशु के गाओ. आओ हम गए उसके नाम को ऊंचा उठाए. आओ हम मिलकर यीशु के नाम को ऊंचा उठाए. अपने हाथ को उठा के हालेलुया 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 हालेलुया. यहोवा को लहरा प्रभु यीशु झंडों को लहराओ, झंडों को लहराओ. प्रभु यीशु के लिए, प्रभु यीशु झंडों को लहराओ. उसके नाम की जय जयकार, जय जयकार करें. यीशु के नाम की जय जयकार करें.
हालेलुया। आइए अपने हाथों को उठाइए फिर एक बार, आइए उस यीशु की स्तुति करेंगे। ब्रदर हनोक तुमचा आवाज खूप तुटतोय, आवाज येत नाहीये. अंदर हॅलो. नमस्कार, थँक यू पास्टर जीसस। अँथनी, प्लीज तुम्ही देवा सांगाल तुला का त्यांना? धन्यवाद देतो उपस्थितीबद्दल, तुझ्या महान प्रीतीबद्दल तुला धन्यवाद देतो माझ्या देवा बाप्पा. तुझी दया सनातन आहे, तुझ्या समान कोणी नाही माझ्या देवा. तुझी स्तुती करतो. तुमचा आवाज खूप तुटतोय ब्रदर, आवाज येत नाहीये. हॅलो. हालेलुया. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझ्या तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. सर्व तुझी दया, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझ्या बाजूस सहस्त्रावधी पडले, उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भेटणार नाही. कारण प्रभू माझा आश्रय आहे. तरी ती, हो तरी ती तुला भेटणार नाही. कारण प्रभू माझा आश्रय आहे. शेवटच्या वेळेस गाऊया, तुझी दया सनातन आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी करुणा ची आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया दिवसा सुटणारा भार, काळोखात फिरणारी मरी, दिवसा सुटणारा भार, काळोखात फिरणारी मरी, काळ बाधा मला होणार नाही. कारण प्रभू माझा आश्रय आहे, जी बाधा मला होणार नाही.
कारण प्रभू माझा आश्रय आहे. तुझी दया सनातन, तुझी दया सनातन आहे. तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे. तुझी करुणा सदाची आहे. सदाची आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये आज या माध्यमातून आम्ही सर्व एकत्र येऊ शकलेलो आहोत. हाऊस ऑफ प्रेयर दुबई याचं मी मनापासून आभार मानतो की ही वेळ आणि ही संधी तुम्ही देवाच्या वचनामधून विभागून घेण्याची आपण मला दिलीत, याबद्दल प्रभूला धन्यवाद. प्रियानो, आम्हाला माहीत आहे आम्ही जरी शरीरापासून दूर आहोत, एकमेकापासून दूर आहोत, देहाने एकमेकापासून दूर आहोत, परंतु आत्म्याने आम्ही एकत्र आहोत. प्रियानो, देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो की शताधिपती जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला आणि त्याचा चाकर जेव्हा आजारी होता, तेव्हा तो म्हणाला की प्रभूजी, तुम्ही माझ्या छपराखाली यावं या योग्यतेचा मी नाही, परंतु तुम्ही एक शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर. देवाचं वचन सांगतं की तो शब्द पाठवतो आणि रोग बरे करतो. प्रियांनो, आज आम्ही जरी एकमेकापासून दूर आहोत, परंतु देवाचा शब्द हा तिथपर्यंत पोहोचणारा आहे आणि म्हणून मला माहित आहे की आपण देवाच्या वचनाद्वारे एकमेकाशी कनेक्ट झालेलो आहोत. प्रियांनो, आज आपण एक विषयाकडे लक्ष केंद्रित करणार आहोत की आम्ही पाहतो की जीवनामध्ये आम्ही जगत असताना अनेक प्रश्न, अनेक संघर्ष, अनेक समस्या, अनेक दुःख जीवनामध्ये आम्ही जगत असताना अनेक गोष्टी जे चढाव उतार आमच्या जीवनामध्ये होत असतात. परंतु अनेक वेळा अशा काही समस्या किंवा अशा काही अडचणी आमच्या जीवनामध्ये निर्माण होतात, त्यावेळेस आम्ही हार मानतो, आम्ही हार पत्करतो आणि ज्या पद्धतीनं एक शर्यतीमध्ये धावता धावता एखादा व्यक्ती माघार घेतो किंवा बाजूला सरकतो, त्या पद्धतीने आम्ही आमचे मार्ग, आम्ही आमचा रस्ता सोडतो. परंतु देवाचं वचन आम्हाला सांगतं, माघार घेणाऱ्याविषयी मला संतोष वाटणार नाही, माझा विश्वासणारा विश्वासाने जगेल. आणि प्रियानो, आज प्रभूची इच्छा नाही की आम्ही कोणी माघार घ्यावं, आम्ही गिवअप करावं, परंतु प्रभूची इच्छा आहे की आम्ही एक आशावादी जीवन जगावं. प्रभूची इच्छा आहे की आम्ही प्रभूवर विश्वास ठेवून त्याच्याकडे बघून आपलं जीवन जगावं. आणि म्हणून एक शास्त्र भाग आपण वाचणार आहोत की कशामुळे मनुष्य हार मानतो हे आम्ही पाहणार आहोत आणि त्यावर आम्ही कशा पद्धतीने मात करावी या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. लूक शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 1 ते 5 वचन आपण ऐकणार आहोत. लूक शुभवर्तमान 5वा अध्याय 1 ते 5. नंतर असे झाले की लोकसमुदाय त्याच्या भोवती गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे पाहिले. त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. त्या मचव्यांपैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायाला शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार. मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. प्रेज द लॉर्ड. या जागेमध्ये आम्ही पाहतो प्रियांनो की पेत्र जो आहे, शिमोन पेत्र, रात्रभर त्या जागेमध्ये त्याने जाळे टाकले होते आणि मासे पकडण्यासाठी तो गेला होता असं बायबल सांगतं.
पवित्र शास्त्र सांगतं की त्या वचनामध्ये, की दुसऱ्या वचनात असं लिहिलंय की तो खाली उतरून साळी धुत होता. प्रियानो, एक निराशेने भरलेलं जीवन, की रात्रभर कष्ट केलेले, रात्रभर त्यांनी मेहनत केलेली आहे आणि त्या हाताला काहीच लागलेलं नाही, काहीच भेटलेलं नाही. या निराशेनं तो आपल्या दुसऱ्या दिवसाकडे वाटचाल करत, दुसऱ्या दिवसाची तयारी करत आहे आणि त्याने आशा सोडलेली आम्हाला पाहायला मिळतं. बऱ्याचशा वेळा आम्हाला असंच होतं की आम्ही आमच्या या विश्वासू जीवनामध्ये जगत असताना अनेक गोष्टी आमच्या जीवनामध्ये चालत असतात प्रियानो, आणि अनेक वेळा अशा गोष्टी होतात की एक स्तर येतो, एक वेळ अशी येते की आम्ही आमचे अनुभव, आमची गोष्टी विसरतो, हार मानतो, थांबून घेतो आणि आम्ही दुःखित होतो. परंतु प्रियानो, आज मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की मला आणि तुम्हाला दुःखित होण्याची गरज नाही, मला आणि तुम्हाला निराश होण्याची गरज नाही. प्रश्न किती मोठा असू दे, अडचण कुठल्याही मोठ्या असू दे, कुठल्याही प्रकारची आर्थिक परिस्थिती असू दे, कुठल्याही प्रकारचा आजार असू दे, आज मी तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज मी तुम्हाला आव्हान करतो आणि सांगू इच्छितो की निराश होऊ नका. डोंट गिव्ह अप. आशावादी राहा, आशावादी बना, कारण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला आशा आहे. प्रियानो, देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो प्रियानो, शिमोन पेत्र निराश झालेला आहे. आज आम्ही पाहतो की अनेक वेळा या आशा नसल्या कारणामुळे अनेक लोकांच्या जीवनामध्ये नुकसान आम्ही बघत आहोत. अनेक संसार तुटलेले आहेत, अनेकांनी आपल्या जीवनाला संपवलेलं आहे, अनेकांनी आपली घरं सोडलेली आहे. प्रियानो, आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, लोक आत्महत्या करतात याचं कारण परिस्थिती भयानक अशी नाही, परंतु परिस्थिती समोर ते हात टेकतात आणि त्यांना असं वाटतं की यापुढे आता काहीच होत नाही. नकारात्मक परिस्थितीला ते स्वीकारतात, नकारात्मक परिस्थितीशी ते हात मिळवणी करतात आणि आपल्या जीवनामध्ये अशा गोष्टीला ते शेवट करतात. परंतु प्रियानो, आज आम्हाला प्रभूचं वचन सांगतं, पेत्र आणि यहुदा हे दोन लोक होते. दोघही जीवनामध्ये अपयशी ठरलेले आहेत. परंतु त्यापैकी एकाने आपली धाव सोडली, एकाने आपली शर्यत सोडली. प्रियानो, 30 रुपयाला विकणारा, येशूला विकणारा यहुदा याने धावेतनं माघार घेतली, परंतु 3 वेळा नाकारला पेत्र हा पश्चाताप करून पुन्हा आपल्या मार्गावर राहिला. प्रियानो, लक्षात ठेवा, मेनी टाइम वी कॅन फेल. बऱ्याच वेळा मी अपयशी ठरू शकतो, बट डोंट क्विट. बाहेर पडू नका. प्रियानो, असं म्हटलं जातं, विनर्स आर नॉट दोज हू डोंट फेल, बट विनर्स आर दोज हू डू नॉट क्विट. विजेते ते नाहीत की जे कधीच अपयशी ठरत नाहीत, विजेते ते आहेत जे कधीच माघार घेत नाही, किंवा विजेते तेच आहेत की जे कधीच सोडून देत नाही. आज मी तुम्हाला प्रभूच्या उपस्थितीमध्ये सांगू इच्छितो, जेव्हा परिस्थिती हाताच्या बाहेर जाते, परिस्थिती अवक्याच्या बाहेर जाते, डोंट गो विथ युअर प्रॉब्लेम्स. आपल्या समस्येबरोबर वाहत जाऊ नका, परंतु समस्येमध्ये देवाबरोबर पुढे जात राहा. दॅट इज अवर होप. ही आमच्यासाठी असलेली आशा आहे. प्रियांनो, जीवनामध्ये अपयश येतात, परंतु जीवनातले अपयश आमच्या जीवनाचं भविष्य ठरू शकत नाही. आम्ही कदाचित कुठल्या तरी चुकून एखाद्या पापामध्ये, एखाद्या सवयीमध्ये आम्ही अडकलेलो असू, बट दॅट डझंट डिफाईन युअर फ्युचर. ती गोष्ट तुमच्या भविष्याची व्याख्या सांगू शकत नाही. फेलियर इज अ इव्हेंट. अपयश एक घटना आहे प्रियानो, परंतु अपयश एक व्यक्तिमत्व नाही. अपयश ही आमची ओळख नाही. परंतु मला सांगू द्या, आमच्या इव्हेंटमध्ये, आमच्या परिस्थितीमध्ये जो उभा राहतो तो परमेश्वर आमची ओळख आहे, तो येशू आमची ओळख आहे. आणि म्हणून हार मानू नका, तर आशावादी बना. आज आपण देवाच्या वचनामधून काही गोष्टी बघणार आहोत. 3 मुद्दे आपण पाहणार आहोत. व्हाय पीपल गिव्ह अप. का लोक हार मानतात, का लोक हार मानतात. प्रियानो, पहिली गोष्ट आम्ही पाहतो, मेनी व्हेन थिंग्स गो बॅड, इन्स्टेड ऑफ टॉकिंग टू गॉड, वी टॉकिंग टू आवर फीलिंग्स. बऱ्याचशा वेळा जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते, बऱ्याचशा वेळा समस्या उभी राहते, जेव्हा अडचणी उभ्या राहतात, जेव्हा प्रश्न उभे राहतात, तेव्हा आम्ही भावनिक होऊन भावनिकतेशी खेळत असतो, आमच्या विचारांशी खेळत असतो. मला असं वाटतं याच्याशी आम्ही खेळत असतो, परंतु लक्षात ठेवा, आम्ही त्याऐवजी परिस्थितीविषयी देवाबरोबर बोलणं ही आमच्या प्रत्येकाची गरज आहे. Feelings can change, but God can never change. कदाचित भावनिकता ही बदलेल, देव कधीही बदलणार नाही. आमेन. आज फीलिंग्स आज आहेत, फीलिंग्स वाईट आहेत, परंतु लक्षात ठेवा, टुमॉरो वी हॅव होप. आमच्याकडे उद्यासाठी एक आशा आहे. आमेन. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तुमची जी फिलिंग्स आहे तिला नेहमी देवाच्या वचनाशी कम्पेअर करायचा प्रयत्न करा. एव्हरीवन हॅज अ फिलिंग. प्रत्येकाला एक भावना आहे, प्रत्येकाला एक विचार आहे. परंतु लक्षात ठेवा, येणारा विचार, येणारी इमोशन्स, येणाऱ्या फिलिंग्स याला नेहमी देवाच्या वचनाशी जुळवण्याचा प्रयत्न करा. जर त्या फिलिंग्स देवाच्या वचनाशी जुळत नसतील तर प्रियांनो, आम्ही त्याच्या बरोबर जाता कामा नये. एक वचन वाचूयात. मत्ती शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 23वा वचन. मॅथ्यू चॅप्टर 16 वर्स 23. मॅथ्यू चॅप्टर 16 वर्स 23. थँक यू लॉर्ड. हालेलुया. वंडरफुल लॉर्ड. परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा, माझ्यापुढून निघून जा. तू मला अडखळण आहे, तू मला अडखळण आहे. कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही. आमेन. देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही. इफ आवर फीलिंग इज नॉट कोऑपरेटिंग विथ गॉड्स वर्ड, तर आमच्या भावना देवाच्या वचनाबरोबर जुळत नसतील, वी शुड नॉट गो विथ दॅट. हालेलुया. पीटरकडे एक फिलिंग्स होती. तो म्हणाला, मी तुला मरू देणार नाही. बट दॅट फिलिंग वॉज नॉट फ्रॉम द लॉर्ड. ती भावना, ती इमोशन्स, जो इमोशनली तो बोलत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त आम्हा प्रत्येकाला वास्तविकतेमध्ये ओळखणारा देव आहे. आमेन. आणि म्हणून आम्ही देवासमोर वास्तव राहूयात, सत्य राहूयात. परिस्थिती जशी आहे तशी मांडूयात. परिस्थिती जशी आहे तशी देवाच्या समोर ठेवूयात. कारण लक्षात ठेवा, पेत्रासारखा आम्ही करायचा प्रयत्न केला आणि आम्ही त्या पेत्रासारखं बोललो आणि आम्हाला असं वाटतं की काहीतरी आम्ही खूप चांगलं बोललो. पण तू लक्षात ठेवा, ते देवाच्या वचनाशी जोड. तुम्ही कितीही चांगले विचार असू द्या, किती होकारात्मक विचार असू द्या, पण तू देवाच्या मार्गात चालत असताना, देवाच्या सेवेत चालत असताना, जर तो विचार, जर ती भावना देवाशी जुळत नसेल, देवाच्या वचनाशी एकरूप होत नसेल, यू शुड नॉट एक्सेप्ट इट. आम्ही त्याचा स्वीकार करू नये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मेनी टाइम आमच्या मनामध्ये क्षमा प्रश्न निर्माण होईल. देव मला क्षमा करणार नाही, माझं कधीच बरं होणार नाही, मी असाच संपणार आहे. कदाचित आमच्या पिढीने पाप केले म्हणून आम्ही अशा परिस्थितीमध्ये आहोत. परंतु लक्षात ठेवा, आम्ही त्याचं ऐकण्याच्या ऐवजी, त्याऐवजी देव काय सांगतो हे ऐकणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक भावना या खऱ्याच असू शकतात अशा नाहीत. कदाचित त्या भावना चुकीच्या असू शकतात. उत्पत्तीचं पुस्तकाचा 18वा अध्याय आणि 12 वचनामध्ये आणखी एक वचन आपण पाहणार आहोत. उत्पत्तीचा 18वा अध्याय आणि 12 वचन. तेव्हा सारा मनातल्या मनात म्हणाली, मी जख्ख म्हातारी झाली आहे, जख्ख म्हातारी झाली आहे, माझा धनीही वृद्ध झाला आहे, माझा धनी वृद्ध झाला आहे, तर मला आता हे सुख मिळेल काय? मला हे सुख आता मिळेल काय? परमेश्वर अब्रामाला म्हणाला, बस, मला हे सुख मिळेल काय? लेट मी टेल यू, या जागेमध्ये सारा आपल्या स्वतःच्या शरीराकडे बघत आहे, सारा आपल्या परिस्थितीकडे बघत आहे, सारा आपल्या शरीरातली अवस्था, पतीची अवस्था बघत आहे आणि ती काय म्हणत आहे? ती अपयशाने म्हणत आहे, निराश अवस्थेमध्ये काय म्हणत आहे? मला हे सुख मिळेल काय? मेनी पीपल, आज बऱ्याचशा लोकांनी अशाच पद्धतीने अनेक लोकांचं जीवन आहे. कदाचित आयुष्यामध्ये मला काही मिळणार नाही, कदाचित मी मेल्यानंतर मला मिळेल. बऱ्याचशा लोकांनी आपल्या मनाची एक विचारसरणी तयार करून ठेवलेली आहे. बऱ्याचशा लोकांनी आपल्या स्वतःच्या मनाची बांधणी करून ठेवली आहे की मला सुख मिळणार नाही. परंतु मी तुम्हाला सांगतो, सुख या शब्दाला दुसरा अर्थ आहे आशीर्वाद. आणि पवित्र शास्त्र मला सांगतं, आशीर्वाद हे वतन मिळवण्यासाठी प्रभुनामा प्रत्येकाला बोलवलेलं. मला ऐकणाऱ्या प्रत्येकाला या ज्या संध्याकाळी मी प्रभूचा सेवक या नात्याने म्हणतो की प्रभूनं तुम्हा प्रत्येकाला आशीर्वाद हे वतन मिळवण्यासाठी बोलवलं आहे. आशावादी बना, तुम्ही आशीर्वादित होणार आहात. तुमची परिस्थिती काही असो, आज तुमची अडचण काही असो, आज तुमचा प्रश्न किती मोठा असो, कदाचित सारेसारखी तुमची अवस्था असेल की काहीच होप्स नाहीत, आता काही होणार नाही. बट लेट मी टेल यू, परमेश्वर आम्हाला सांगत आहे, परिस्थितीकडे बघू नका, देवाचं वचनाकडे बघायचं. देवाचं वचन आम्हाला सांगतं, गर्भा बंद झालेली गर्भाशय उघडणारा तो आमचा परमेश्वर आहे. हालेलुया. साराचा गर्भ उघडणारा, प्रियांनो, राहेलचा गर्भ उघडणारा तो परमेश्वर, शमूएलाची आई हन्ना ईचा गर्भ उघडणारा
तो आशावादी परमेश्वर आज तुमच्या जीवनातले बंद दरवाजे येशूच्या नावामध्ये उघडत आहे. आमेन. कदाचित तुम्ही सारखं म्हणत असाल मला सुख मिळणार नाही, सर्व दरवाजे बंद झाले. येशूच्या नावामध्ये आज तुमचे बंद झालेले दरवाजे येशूच्या नावात उघडे होत आहे. हालेलुया. आणि म्हणून भावनिकतेशी जुळून जाऊ नका, देवाच्या वचनाशी जुळण्याचा प्रयत्न करा. आमेन. पहिले राजे याचा 19 अध्याय आणि 10 वचन. First King chapter 19 verse 10. Thank you Lord. Thank you Jesus. Thank you Lord. लवकर आपण वचन पाहणार आहोत. आणि पहिले राजे 19 अध्याय 10 वचन. तो म्हणाला सेनाधीश देव परमेश्वर याच्याविषयी मी फार ईर्ष्यायुक्त आहे. कारण इस्रायल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडले, तुझ्या वेद्या मोडून टाकल्या, तुझे संदेश ते तलवारीने बदले. मीच काय तो एकटा उरलो आहे, आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहेत. बायबल सांगतं या जागेमध्ये एलिया जो एके दिवशी आहाबाच्या समोर उभा राहणारा, तोच एलिया जो प्रार्थना करतो आणि पाऊस पाडतो, तोच एलिया जो प्रार्थना करतो पाऊस थांबतो. तुमच्या आणि माझ्या स्वभावासारखा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये जेव्हा तो बालाच्या संदेश त्याला मारतो, त्यावेळेस इस्रायल म्हणते की मी त्याच्या जीवाचं बरं केल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा इस्रायल त्याला आव्हान करते, तिला घाबरून जेव्हा तो पळत सुटतो आणि निराश होऊन एका गुहेत लपतो, निराश होऊन एका जागेमध्ये बसतो आणि तो म्हणतो प्रभू मीच एकटा आहे. हालेलुया. मेनी टाइम वी फील वी आर व्हेरी लोनली. बऱ्याचशा वेळा परिस्थिती अशी येते आम्हाला त्यावेळेस आमच्या बरोबर कोणी नाही, त्यावेळेस आम्हाला असं वाटतं मी एकटा आहे, परमेश्वराने मला सोडलं आहे. परमेश्वर कोणाला कधीच सोडत नाही प्रियानो. बऱ्याचशा वेळा आम्ही परमेश्वराला सोडतो, बऱ्याचशा वेळा परमेश्वरापासून आम्ही दूर जातो, परमेश्वर आम्हाला सोडत नाही. एलिया म्हणतो मीच तो एकटा आहे. दुसरं कारण काय असेल? एकटेपणाची भावना आम्हाला निराशेमध्ये घालते. हालेलुया. मेनी टाइम वी फील अलोन. प्रियानो, अशी वेळ असते की आम्ही आमची समस्या कोणाला सांगू शकत नाही. असा प्रश्न असतो की आमचा आजार आम्हाला कोणाला सांगता येत नाही. अशी काय अडचण असते की आम्हाला कोणासमोर तोंड उघडता येत नाही. आम्ही आमच्या बेडरूम्स मध्ये एकांतामध्ये जातो, एकांतामध्ये रडतो. आम्हाला असं वाटतं या जगामध्ये माझं कोणीच नाही, माझे नातेवाईक नाही, माझा प्रियजन नाही. प्रियानो, आम्हाला वाटतं मी एकटाच राहिलेलो आहे. परंतु आज प्रभूच्या उपस्थितीमध्ये मी तुम्हाला सांगतो, मत्ती शुभवर्तमान 28 अध्याय 20 वचनामध्ये तो म्हणतो पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर असेन. हालेलुया. यहोशुआ जेव्हा मोशेच्या मृत्यूनंतर त्याच्यावर जबाबदारी पडली इस्रायल लोकांना पुढे घेऊन जाण्याची, खूप तरुण यहोशुआ होता, खूप मोठी जबाबदारी त्याच्या जीवनावर पडली. परंतु प्रियानो, त्यावेळेस त्या यहोशुआला परमेश्वर धीर देऊन सांगत आहे येऊ नको. 5व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचा टिकाव लागणार नाही. जसा मोशे बरोबर मी होतो तसा मी तुझ्या बरोबर असेन. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. हालेलुया. तुम्ही आज एकटेपणाचा अनुभव करत असाल तर प्रियानो, तुमची परिस्थिती तुमच्या समोर टिकाव धरणार नाही. तुमच्या परिस्थितीचा आज शेवट आहे, तुमच्या प्रश्नाचा आज शेवट आहे, तुमच्या अश्रूचा आज शेवटचा दिवस आहे. कारण तुम्ही एकटे नाही, तुमच्या बरोबर परमेश्वर आहे. हालेलुया. प्रियानो, संत पेत्राच्या बाबतीमध्ये आम्ही पाहतो, जेव्हा पेत्राला देखील वाटलं आता काही होणार नाही, त्याला वाटत होतं मी मासेमारी करणार आहे, मी प्रोफेशनली फिशरमॅन आहे आणि माझ्याकडे खूप अनुभव आहे. परंतु ज्या दिवशी त्याला कळलं येशू समोर त्याच्या जीवनामध्ये जवळ आला, त्याच्या थोडीच्या जवळ आला, त्यावेळेस त्याला कळालं की मला काहीच कळत नाही, जे सुद्धा कळतं ते फक्त आणि फक्त येशूलाच कळतं. बऱ्याच वेळा मला असं वाटतं की माझी समस्या कोणाला कळत नाही आणि मला सगळं माहित आहे, मलाच माहित आहे मी कशातनं चाललोय, मलाच माहित आहे मी काय त्रास सहन करतोय, मलाच माहित आहे. पण तू लक्षात ठेवा, आम्हाला काहीच माहित नाही. आम्हाला एक गोष्ट माहिती असणं पाहिजे, आम्हाला ओळखणारा परमेश्वराला सर्व काही माहित आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, जर तुम्ही म्हणाल काय प्रिय पास्टर, येशूला माझ्या शरीरामध्ये असलेल्या वेदना माहितीये का? येशूला माझ्या जीवनातला आजार माहितीये का? मी माझ्या रोगाविषयी येशूला माहिती आहे का? माझ्या शरीरामध्ये असलेला अशक्तपणा त्याला माहिती आहे का? माझे सवयी त्याला माहिती आहेत का? त्याच्याशी मी संघर्ष करत आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, येशूला सर्व काही माहिती आहे. कारण प्रियांनो, त्याने
कुठल्या तरी युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन तुमच्याविषयी तो शिकलेला नाही, पण तो स्तोत्र 139 मध्ये लिहिलेला आहे. त्याने आम्हा प्रत्येकाला घडवलेला आहे. ऐकणाऱ्या प्रत्येकाला सांगतो, तुम्ही एकटे नाही, तुम्हाला घडवलेला देव तुमच्या बरोबर आहे. बायबल सांगता आम्हाला आश्चर्यकारक रीत्या त्याने आम्हाला गर्भामध्ये घडवलेला आहे. आमेन. ही नोज एव्हरी पार्ट्स, ही नो एव्हरी ऑर्गन्स, ही नो एव्हरी सोल्युशन. प्रियानो, कोणताही पार्ट, कोणता बिघाड येशूला माहित नाही असा नाही, म्हणून निराश होऊ नका. आमेन. प्रेज द लॉर्ड. निराश होऊ नका. येशूला तुमच्या शारीरिक अवस्था माहित आहे. येशूला तुमचे शारीरिक अशक्तपणा माहित आहे. कदाचित तुम्ही म्हणाल, पास्टर काय आमच्या परिवारातली समस्या येशूला माहित आहे का? मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमच्या कुटुंबाची येशूला माहित आहे. पती आणि पत्नी तुम्ही जीवन जगत असताना पत्नीला वाटतं मी कोणाला सांगावं, मी एकटीच आहे. पतीला वाटतं मी पण आता एकटा आहे. आणि दोघं वैयक्तिकरित्या आपल्या जीवनामध्ये संघर्ष करतात आणि त्यांना असं वाटतं आमच्या वैवाहिक जीवनाची समस्या कोणाला आम्ही सांगावी, आमच्या घरातले प्रश्न आम्ही कोणाला सांगावं. पत्नीला वाटतं पतीची बदनामी करू नये, पतीला वाटतं पत्नीची बदनामी करू नये. आणि म्हणून दोघं एकांतात एकटेपणाचं जीवन जगत असतात, सुंजत असतात, निराश होतात, हताश होतात. परंतु माझ्या भावा आणि माझ्या बहिणी, मी तुम्हाला आज सांगतो, तुझ्या विवाहाची स्थापना करणारा परमेश्वर तुझ्या विवाहाच्या समस्या जाणणारा परमेश्वर आहे. तुझ्या कुटुंबाची समस्या जाणणारा परमेश्वर आहे. तुझ्या कुटुंबातल्या अडचणीचा जाणणारा तो परमेश्वर आहे. तुझ्या पतीची समस्या जाणणारा तो परमेश्वर आहे. तुझ्या पत्नीची समस्या जाणणारा तो परमेश्वर आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा की प्रभू येशूला सर्व काही माहित आहे. निराश होऊ नका. हालेलुया. कदाचित तुम्ही म्हणाल, येशूला द्वेष माहितीये का? येशूला मत्सर माहितीये का? येशूला नकार माहितीये का? योहानाचं पत्र याचा 1 अध्याय 11 वचनामध्ये लिहिलंय, स्वकीयांकडे तो आला पण तू स्वकीयांनी त्याला स्वीकारलं नाही. हालेलुया. हिब्रू 4:15 काय सांगता आपण वाचूयात. हिब्रीकरास पत्र याचा 4 अध्याय 15 वचन. हालेलुया. थँक्यू जीसस. हिब्रू चॅप्टर 4 वर्स 15. हिब्रू चॅप्टर 4 वर्स 15. आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही. प्रियानो, तुमच्या दुर्बलतेविषयी कोणाला सहानुभूती नाही. तुमच्या दुर्बलतेविषयी कोणाला माहित नसेल. तुमचा नकार तुला माहित नसेल. तुमचा अपमान कोणाला माहित नसेल. परंतु तुमची दुर्बलतेची जाणीव ठेवणारा, तुमच्यासारखं आपल्या दैहिक जीवनामध्ये सर्व गोष्टीमध्ये पारखलेला तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन. द फर्स्ट थिंग आय वॉन्ट टू टेल यू, डोंट गिव्ह अप. हार मानू नका. आशावादी बना. भावनिकता किंवा समस्यांचं ऐकू नका. देवाचं वचन काय सांगतं ते ऐकवा. आमेन. दुसरा मुद्दा आपण पाहणार आहोत. Instead of trusting God's word, we trust in the opinions and the words of people. बऱ्याचशा वेळा आम्ही देवाच्या वचनावर अवलंबून राहण्याऐवजी मनुष्याचे सल्ले व मनुष्याच्या शब्दांवर विश्वास ठेवतो. आमेन. हालेलुया. पहिले इतिहास याचा 13वा अध्याय, पहिले इतिहास याचा 13वा अध्याय 11 वचन, पहिलं वचन 11 वचन. पहिले इतिहास याचा 13वा अध्याय 1 वचन 11 वचन आणि त्यानंतर पहिले शमूएल 17वा अध्याय 11 वचन. पहिले इतिहास 13:1. दाविदाने सहस्त्रपती व शतपती यांपैकी, आमेन, बस, प्रेज द लॉर्ड, यापैकी प्रत्येक नायकांचा त्याने सल्ला घेतला. पहा, देवाच्या वचनामध्ये पाहतो, कराराचा कोश जेव्हा नगरामध्ये आणायचा होता त्यावेळेस दाविदानं काय केलं? दाविदानं सहस्त्रपती, अधिकारी, निवडक लोक यांचा सल्ला घेतला. 11 वचन काय सांगतं वाचा. परमेश्वराने उज्जाला तडाखा दिला म्हणून दावीद फार खिन्न झाला. लक्षात ठेवा, मनुष्याच्या सल्ल्यानं चालणार, मनुष्याच्या शब्दानं चालणार. निराशा आणि खिन्नतेशिवाय आमच्या जीवनामध्ये काहीच येणार नाही. अपयशाशिवाय आमच्या जीवनामध्ये काहीच येणार नाही. या पहिल्या इतिहासाच्या 13 अध्याय तुम्ही निवांत जर वाचाय गेलात, कराराचा कोश कसा आणावा हे जाणून घेण्यासाठी जेव्हा बखर मधून नियमशास्त्राची प्रत दाविदानं शोधून काढली आणि जेव्हा त्याने बघितलं की कराराचा कोश आणण्याची योग्य पद्धत काय आहे,
आणि जेव्हा त्या पद्धतीने त्याने करायचा कोश आणला, बायबल सांगतं नगरामध्ये आनंद झालेला आहे, नगरामध्ये जल्लोष झालेला आहे, दाविदाच्या जीवनामध्ये एक आनंद झालेला आहे, दाविदाच्या जीवनामध्ये खिन्नता बदललेली आहे. लक्षात ठेवा, मनुष्याच्या सल्ल्यानं जाणार तर निराशेला तोंड द्यावं लागणार, मनुष्याचे शब्द ऐकणार म्हणून परिस्थितीला तोंड द्यावं लागेल, परंतु त्याऐवजी तेव्हाच ऐकाल तर जीवनामध्ये आनंद आल्याशिवाय राहणार नाही. आमेन. पहिले शमूएलाचा 17 अध्याय 11 वचन. फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 17 वर्स 9. 11 वचन. दुसरा शमूएल 17 अध्याय 11 वचन. पहिले 17-11. शौल व सर्व इस्रायल यांनी त्या बलिष्ठाचे हे शब्द ऐकले, तेव्हा त्यांना त्यांचे धैर्य खचले आणि ते फार भयभीत झाले. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं गलियाथ जेव्हा लोकांना आव्हान करत होता, शौलाचा त्याच्यासमोर टिकाव लागला नाही, त्याच्या भावांचा त्याच्यासमोर टिकाव लागला नाही. जेव्हा दाविदाला कोणीतरी ही गोष्ट सांगितली, दाविदाच्या कानावर ही गोष्ट जेव्हा गेली, बायबल सांगतं दावीद तिकडे शौलाकडे गेला आणि गलियाथाबरोबर लढण्यासाठी त्याने परवानगी काढली. तर बायबल आम्हाला सांगतं शौलानं असे शब्द बोलला की ज्या शब्दामुळे दावीद खचला. मनुष्याचे शब्द खचवणारे असतात, मनुष्याचे शब्द निराशा आणणारे असतात, मनुष्याचे सल्ले हे आम्हाला खिन्न करणारे असतात. आणि बायबल आम्हाला सांगतं जेव्हा हाच दावीद, जेव्हा देवानं त्याला जो पहिला अनुभव दिला होता करडू सोडवण्याचा, त्या देवाच्या शब्दाकडे, त्याच देवाच्या वचनाच्या आधारावर, अनुभवावर जेव्हा गेला, बायबल आम्हाला सांगतं 5 गोट्यापैकी एका गोट्यानं त्याने गलियाथाला जमीनदोस्त केलं. प्रियांनो लक्षात ठेवा, जे कशानेच होणार नाही ते देवाच्या वचनाद्वारे होणार. बिकॉज गॉड स्टँड फॉर हिज वर्ड. तर देव त्याच्या वचनासाठी जागा राहतो. देव आपल्या वचनामध्ये म्हणतो मला आठवण करून दे. प्रियांनो, परमेश्वराचं वचन आपल्या परिस्थितीमध्ये आठवा. निराशेमध्ये देवाचं वचन आठवा, निराशेमध्ये देवाचं वचन बोला, निराशेमध्ये देवाचं वचन कबूल करा, निराशेमध्ये देवाच्या वचनाचा सल्ला घ्या. प्रियांनो, योबाची पत्नी योबाला म्हणते तू कुठवर सत्वर धरून राहणार, देवाला शाप दे आणि मरून जा. प्रियांनो, योब म्हणतो देवापासून चांगलंच घ्यायचं का? देवाचे लोक या नात्याने एक लक्षात ठेवा, परिस्थिती काही असो, परिस्थितीच्या आधारावर देवाला दोष देऊ नका, परिस्थितीला दोष देऊ नका, लोकांना दोष देऊ नका, निराश होऊ नका, खिन्न होऊ नका. स्तोत्र 1 मध्ये पहिल्या अध्यायातल्या पहिल्या वचनामध्ये दिले, धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मस्ततीने चालत नाही. म्हणजे दुर्जन, धन्य तो पुरुष जो मनुष्याच्या सल्ल्यानं चालत नाही. आमेन. मी ह्या वचनावर जेव्हा मनन करतो तेव्हा मला पाहायला मिळतं तो कोणासारखा आहे, ज्या झाडाची पाने कोंबत नाही. यू विल नेव्हर पुट टू डिस्करेज व्हेन यू लिसन गॉड्स ॲडवाइस. जेव्हा तुम्ही देवाचा सल्ला घेऊन चालाल तेव्हा तुम्ही कधीच सुकणार नाही, तुम्ही कधीच निराश होणार नाही, कधीच तुमची लचनमान खाली जाणार नाही. पण तो बायबल सांगतं आमची मुखांना टवटवीत करणारा तो परमेश्वर आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. वेळाभावी मी लवकर काही गोष्टी सांगत आहे की जे लोक आज तुमचे मित्र आहेत कदाचित ते तुमचे उद्याचे शत्रू असतील. म्हणून मित्र म्हणून त्यांच्या सल्ल्याने चालू नका, देवाच्या सल्ल्याने चाला. आमेन. बायबल आम्हाला पाहतो पोटिफरानं योसेफाला आपल्या घरामध्ये आणलं, सर्वस्वावर त्याला अधिकार दिला. योसेफ इतका आणि पोटिफर इतके जवळचे लोक होते, पण तू एक वेळ अशी आली की त्याची पत्नी जेव्हा योसेफाला म्हणाली की माझ्या घरामध्ये कोणी नाही, माझ्याजवळ येऊन नीज. आणि जेव्हा योसेफ पळाला, योसेफावर खोटा आरोप करण्यात आला. पतीला जेव्हा कळालं, पोटिफरला जेव्हा हे कळालं, तोच पोटिफर एके दिवशी योसेफाला सर्वस्वावर अधिकार देणारा तोच पोटिफर एके दिवशी योसेफाला बंदीशाळेत टाकत आहे. हे जग आहे प्रियांनो, हे लोक आहेत प्रियांनो, हे आमच्या जगातील नाते आहेत प्रियांनो, जे आज तुमच्या जवळ असतील उद्या कदाचित तेच तुमच्या विरोधामध्ये उभा राहतील. म्हणून लोकांचे सल्ले घेऊन चालू नका, लोकांचे शब्द ऐकून चालू नका, लोकांचे शब्द तुम्हाला खिन्न करतील. युअर बेस्ट फ्रेंड इज ओनली जीसस अँड जीसस. तुमचा उत्तम मित्र फक्त चांगला कोण असू शकेल तर एकच आहे आणि तो येशू ख्रिस्त आहे. आमेन. आणि म्हणून एका गीत करताना ठिकाणच्या गीतामध्ये म्हटलंय, कोण मित्र येशू आणि सारे ओझे वाया, सर्व दुःखे तो ऐकूनी सहाय्य करी सोसाया. आमच्या दुःखाचा गैरफायदा घेणारा नाही तर सोसण्यासाठी मदत करणारा तो परमेश्वर.
जर आम्ही कोणाला सांगू शकलो नाही तर असं म्हटलंय की जा प्रभूला सांगाया, प्रभूला सांगा प्रत्येक गोष्ट. देवाचं वचन आम्हाला शिकवतं की डोंट डिपेंड अपॉन गॉड पीपल्स ऍडवाइस और पीपल्स वर्ड्स. लोकांचे शब्द आणि लोकांच्या सल्ल्यावर जाऊ नका, देवाचे शब्द ऐकून चाला. आमेन. आणखी एक उदाहरण सांगतो. प्रेषिताच्या कृत्यात 28 अध्याय 3, 4 आणि 5, 6 या वचनामध्ये आम्ही पाहतो. एके दिवशी जेव्हा तारवातून ते लोक बाहेर आली, कडाक्याची थंडी होती आणि थंडी असताना त्यांनी शेकोटी केली. शेकोटीतून एक साप आला आणि तो सापानं पौलाच्या हाताला वेटोळे घातले. तेव्हा ते लोकांनी पौलाला म्हणाले, यांनी काहीतरी चूक केली असेल, यांनी काहीतरी चुकीचं वागलं असेल. त्यांनी त्याला नावं ठेवायला सुरुवात केली. परंतु काही क्षणामध्ये त्याच सापाला जेव्हा त्याने झटकून टाकलं आणि त्यांनी पाहिलं की पौलाला काही इजा झाली नाही, तेव्हा तेच लोक म्हणाले, हा कोणीतरी देवाचा माणूस आहे. लोकांचे शब्द बदलतात. आज तुम्ही लक्षात ठेवा, तुमचं चांगलं आहे, तुमच्या बरोबर चांगले बोलतील. जोपर्यंत तुमच्या बरोबर सगळं काही फायद्याचं आहे, तुमच्याविषयी चांगलं बोलतील. जेव्हा तुमच्यापासून काही मिळणार नाही, विरोधात्मक बोलतील. म्हणून लोकांचे सल्ले बदलणारे आहेत. तुम्ही लोकांच्या सल्ल्यावर जाऊ नका, देवाच्या सल्ल्यावर अवलंबून राहा, देवाच्या शब्दावर अवलंबून राहा. यू विल नेव्हर गिव्ह अप. तुम्ही कधीच हार मानणार नाही. एक आशावादी जीवन देवाच्या वचनामध्ये आहे. आमेन. एक आशावादी जीवन देवाच्या वचनामध्ये आहे. आणि म्हणून प्रियानो, पवित्र शास्त्र सांगतं, आमची दुर्बलता हीच आमची ताकद आहे. हालेलुया. आमची दुर्बलता हीच आमची ताकद आहे. वेळाभावी मी काही वचन सांगत आहे. निर्गमाच्या पुस्तकातल्या 4 अध्याय 10 ते 12 मध्ये पाहतो, प्रभू मोशेला म्हणत आहे, मनुष्याला मुका, बहिरा, लंगडा, अंधळा कोणी केला आहे? प्रभू म्हणतो या सगळी परिस्थिती आहे. होतो त्या परिस्थितीमध्ये मोशेला प्रभू काय सांगत आहे की पहा, मी सर्व निर्माण करता आहे. आमेन. हालेलुया. म्हणजे काय? परिस्थिती काही असो, मी परिस्थिती बदलणारा देव आहे. तुमच्या दुर्बलतेमध्येच तुम्हाला परमेश्वराची ताकद कळेल. लक्षात ठेवा, तुमच्या जीवनामध्ये आज कोणताही प्रश्न असू द्या, दॅट इज द ओनली थिंग यू कॅन अंडरस्टँड गॉड्स पॉवर. तीच एक गोष्ट आहे, तीच एक स्तर आहे, तीच एक जागा आहे जिथं तुम्ही देवाची ताकद अनुभवणार आहात. आमेन. प्रेज द लॉर्ड. रोमकराच्या पत्रामध्ये 4 अध्याय आणि 18 ते 21 वचन वाचूयात लवकर. रोमकर पत्राचा 4 अध्याय 18 21. तशी तुझी संतती होईल, या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसतानाही, आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला. तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर तो सुमारे 100 वर्षाचा व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीव पण ही त्याने लक्षात घेतली. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून हालेलुया, तो अविश्वासामुळे डळमळला नाही, हालेलुया, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचा गौरव केला. Don't look your situation, look to God's word. परिस्थितीकडे बघू नका, देवाच्या वचनाकडे बघा. Amen. Praise the Lord. कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं, आशा ठेवायला जागा नव्हती. There is no situation, there is no circumstance. अशी कोणती सिच्युएशन होती, अशी कुठली परिस्थिती होती की काहीतरी आशा ठेवायला जागा आहे? बायबल सांगतं, निर्जीवता होती, निष्फळता होती, गर्भ सुकलेला होता. There is no any hope. परंतु बायबल सांगतं, देयर इज ओनली होप. ही वॉज हॅव्हिंग अ प्रॉमिस. त्याच्याकडे फक्त एकच आशा होती आणि ते म्हणजे अभिवचन. आज ऐकणाऱ्या प्रत्येकाला सांगतो, जर तुमच्याकडे काही नसेल, पण तो तुमच्याकडे जर अभिवचन असेल, तुमचं अभिवचन तुमचा चमत्कार निर्माण करेल. तुमचं अभिवचन तुमच्या जीवनात नसलेल्या गोष्टीला अस्तित्वात आणेल. तुमच्याकडे काही नसेल, तुमच्याकडे अभिवचन असेल, तर तुमच्या अनेक दिवसाच्या प्रार्थनेला उत्तराची आशा आहे. तुमच्याकडे काही नसेल देवाच्या लोकांनो, प्रिया, तर तुमच्याकडे देवाचं वचन असेल, तर ते देवाचं वचन विधवेच्या घरातल्या रिकाम्या भांड्यांना भरणार वचन तुमच्या जीवनातलं प्रत्येक रिकाम पण भरून काढेल. म्हणून परिस्थितीकडे बघू नका, त्या शब्दाकडे बघा, त्या वचनाकडे बघा, ज्या शब्दामध्ये निर्मितीचं सामर्थ्य आहे. व्हॉट प्रॉमिस यू आर कॅरिंग टुडे? कोणतं अभिवचन तुम्ही घेऊन जगत आहात? कोणता शब्द घेऊन तुम्ही जगत आहात? मी तुम्हाला प्रभूमध्ये उत्तेजित करतो,
होल्ड ऑन टू दॅट वर्ड. That word himself is your miracle. तो शब्द धरून ठेवा. तो शब्दच तुमच्या जीवनाची चमत्कार आहे. तो शब्द तुमच्या जीवनाचा अद्भुत आहे. ते शब्द तुमच्या जीवनाची एक मोठी साक्ष आहे. शब्द सोडू नका. शब्दावर लक्ष ठेवा. परिस्थितीवर लक्ष ठेवू नका. शब्दावर लक्ष ठेवा. कारण बायबल सांगतं आशेला जागा नव्हती, परंतु तिच्याकडे अभिवचन होतं आणि जेव्हा त्या अभिवचनावर ते अवलंबून राहिले, प्रियानं मला पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं, अब्राम यांना संतती झाली. हालेलुया. साराला परमेश्वर हसवलं. परमेश्वराने अब्रामाला राष्ट्रांचा बाप बनवलं. प्रेज द लॉर्ड. एक वचन तुम्हाला राष्ट्रांकरता आशीर्वाद बनवेल. एक वचन तुम्हाला घराण्यासाठी आशीर्वाद बनवेल. होल्ड ऑन टू युअर प्रॉमिसेस. आपल्या अभिवचनाला धरून राहा. आमेन. पेत्राला चमत्कार. पेत्राला मासे कसे भरले, कसं होड्या भरल्या, इतक्या होड्या भरल्या. बायबल सांगतं त्याला दुसऱ्याची होडी मागावी लागली. काय होतं त्याच्याकडे? त्याच्याकडे एक शब्द होता आणि तो शब्द होता पेत्रा, होडी खोल, पाण्यात हकार. डोंट सी अ सिच्युएशन. परिस्थिती बघू नको. तो तर रात्र झाली. आता दिवसा कोण मासे पकडतंय? दिवसा शक्यच नाही मासेमारी करणं. पेत्राला प्रभू सांगत आहे माझ्या शब्दाकडे. पेत्रानं स्वतःच्या अनुभवाकडे नाही, त्या परिस्थितीकडे नाही, देवाचा शब्द ऐकला. त्याने जाळी टाकली. मी तुम्हाला सांगतो जाळी तीच होती, सरोवर तेच होतं, होडी तीच होती. त्याच होडीमध्ये, त्याच सरोवरामध्ये, त्याच होळीमध्ये, जाळीमध्ये भरपूर मासा देणारा शब्द परिस्थिती बदलतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जिथं कुठे असाल त्याच जागेवर तुम्ही असाल, तीच तुमची ओळख असेल. पण लेट मी टेल यू, जिथं तुम्ही पडलेले आहात त्याच जागेवर देव तुम्हाला उभं करणार आहे. ज्या जागेमध्ये तुमचा अपमान झालाय त्या जागेमध्ये तुमचा सन्मान होणार आहे. ज्या जागेमध्ये तुमची निंदा झाली त्याच जागेमध्ये तुमच्या नावाला देव मोठं करणार आहे. ज्या जागेमध्ये लोक तुम्हाला हसले आहेत त्याच जागेमध्ये देव तुम्हाला हसण्याचं कारण बनवणार आहे. हालेलुया. डोंट गिव्ह अप. आशा सोडू नका, हार मानू नका, आशावादी बना, कारण परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे वेळ कमी आहे पण तुम्हाला सांगतो, इर्म्याचं पुस्तक जर तुम्ही पाहिलं, इर्म्याच्या जीवनामध्ये इतक्या समस्या होत्या. त्याला मिशन होतं, त्याचे लोकांनी त्याला नाकारलं, त्याच्या मिशन त्याला पूर्ण करून खूप हाल झाले, खूप निराश झाल्या, परंतु इर्म्यानं कुठेही हार मानली नाही. ऐकणाऱ्या प्रत्येकालाच मी सांगतो, हार मानू नका. मला माहित नाही, मी जेव्हा मला हे सांगण्यात आलं की तुम्हाला या पेजवर बोलायचं आहे आणि मला विचारण्यात आलं की कोणत्या विषयावर तुम्ही बोलणार, आणि त्यावेळेस मी प्रार्थना करत राहिलो आणि मी फक्त विचार करत होतो. माझ्या मनाने बरेचसे विचार माझ्या डोक्यामध्ये आले, बरेचसे विषय माझ्या मनामध्ये आले, परंतु जेव्हा मला प्रार्थनापूर्वक प्रार्थना करत राहिलो आणि जेव्हा मला हा शब्द मिळाला, डोंट गिव्ह अप, आणि मी त्यावेळेस हा शब्द सांगितला की प्लीज पुट दिस टॉपिक, डोंट गिव्ह अप. आणि मग हा शब्द मी दिला. मी आज तुम्हाला सांगतो, हा जर शब्द तुमच्यापर्यंत येत आहे तर देव तुम्हाला आशावादी बनवत आहे. हालेलुया. देव तुम्हास आशावादीत बनवत आहे. हालेलुया. शब्द पाठवून रोग बरे करणारा परमेश्वर आज तुमच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आशावादी बनवत आहे. तुम्ही कुठेही असाल, आज आशा तुमच्या जीवनामध्ये काम करत आहे. आमेन. कारण पौल म्हणतो आशेचा देव पूर्तता करणारा देव आहे. संत पौल म्हणतो आशा तुम्हाला कधीच लाजवणार नाही. डोंट गिव्ह अप. यू विल नॉट पुट टू शेम. यू विल नॉट पुट टू शेम. तुम्ही लज्जित होणार नाही, तुम्ही अपमानित होणार नाही, परंतु तो म्हणतो मी माझ्या लोकांमध्ये अद्भुत कार्य करेल. मला माहित नाही परमेश्वर कोणाशी बोलत आहे, पण तो आज तुम्हाला प्रभू सांगत आहे, माझ्या मुला, माझ्या मुली, परमेश्वर तुम्हाला सांगत आहे मी त्यांच्यामध्ये अद्भुत कार्य करीन. माझी प्रजा कदापि लज्जित होणार नाही. प्रभू तुम्हाला लज्जित होऊ देणार नाही. प्रभू तुमच्यासाठी अद्भुत काम करत आहे. आज प्रभू तुमच्यासाठी अद्भुत काम करत आहे. रिसीव इन जीसस नेम. येशूच्या नावामध्ये स्वीकारा. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. 3 थिंग्स आय कॅन टेल यू. 3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो आणि मी इथं थांबणार आहे. वाय वी शुड नॉट गिव्ह अप. का आशा सोडू नये? फर्स्ट थिंग, रोम 8:28 says, इर्मिया 8:28,
सॉरी, रोम 8:28, इर्म्या 1:4-7 या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, इर्म्यानं हार मानली नाही. कारण इर्म्याला प्रभूनं सांगितलं होतं, पहा, गर्भाशयात असतानाच मी तुझी निवड केली आहे. प्रभूनं इर्म्याला निवडलं होतं. रोम 8:28 मध्ये म्हटलंय, देवावर प्रीती करणाऱ्यास व त्याच्या संकल्पानुसार बोलवलेल्यांच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी. यस, वाचत 8:28 वचन. परंतु आपल्याला ठाऊक आहे देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्यांना देवाच्या करणीने गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. यस, इफ यू आर कॉल्ड बाय पर्पस. ऐकणाऱ्या माझ्या भावांना, बहिणीला प्रभू सांगत आहे, तुम्हाला देवानं उद्देशानं बोलवलेलं आहे. वाय डोंट गिव्ह अप. का आशा सोडू नये, का हार मानू नये? कारण तुमच्या जीवनावर देवाचं हेतू आहे. तुम्ही देवाच्या उद्देशासहित या जगामध्ये आहात. हालेलुया. अनेक परिस्थितीतून तुम्ही गेलात, अनेक अडचणीतून तुम्ही गेलात, जीव घेण्या प्रसंगामधून तुम्ही गेलात, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्ही गेलात, परंतु प्रभूने तिथून तुम्हाला माघारी वाचून आणलं. याचं कारण एकच आहे, तुमच्या जीवनावर देवाचा उद्देश आहे. तुम्ही त्याच्या संकल्पानुसार बोलवलेले आहोत. तुम्ही देवाच्या संकल्पानुसार बोलवलेले आहात. योसेफाला देवानं संकल्पानुसार बोलवलं होतं, आणि मग त्याच्या भावांनी त्याला विकलं, त्याला खड्ड्यात टाकलं, पोटीभराच्या घरात गेला, त्याच्यावर आरोप झाला, त्याला बंदी शाळेत टाकलं. बंदी शाळेतून फॅरोने त्याला पुन्हा महालामध्ये आणलं, आणि प्रियानो, महालातच नाही राहिला, तो मिसराचा अधिकारी बनला. जर तुमच्याकडे उद्देश आहे तर तुम्ही कोणत्या तास खड्ड्यात असाल, उद्या तुम्ही वरच्या जागेवर पोहोचणार आहात. सर्व स्तरामधून देव तुम्हाला घेऊन जाईल. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यासाठी एक आशा आहे. कारण ती आशा हीच आहे की तुम्हाला देवानं संकल्पानुसार बोलवलेलं. प्रेज द लॉर्ड. इर्म्याच्या जीवनामध्ये देखील खूप प्रश्न होते, खूप गोष्टी झाल्या. लोकांनी त्याचं ऐकलं नाही, लोकांनी त्याची निंदा केली, लोकांनी त्याला खूप बांधलं, त्याला पण फेकलं विहिरीत. परंतु इर्म्या म्हणतो, माझ्या हाडांमध्ये परमेश्वराची अग्नी आहे. आणि ती अग्नी काय होती? तर त्याच्याकडे देवाचा उद्देश होता की विराष्ट्रांकरिता भविष्यवक्ता म्हणून मी तुला निवडलेलं आहे. देवाने इर्म्याला निवडलं होतं, देवानं तुम्हाला निवडलं आहे. आमेन. सेकंड थिंग, दुसरी गोष्ट, आम्हाकडे इर्म्या 29:11 वचन. सेकंड थिंग, इर्म्या 29:11. परमेश्वर म्हणतो तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहे ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे. सेकंड थिंग, यू हॅव अ ब्राईट फ्युचर. तुमच्याकडे एक भावी आशा आहे. डोंट गिव्ह अप. आजची परिस्थिती बघू नका, उद्याची परिस्थिती, कालची परिस्थिती आठवू नका. प्रभू म्हणतो, मागील गोष्टी, पुरातन गोष्टी मनात आणू नको. पहा, मी तुझ्यासाठी एक नवीन गोष्ट करणार आहे, ते लवकरच उद्भवत आहे. आणि हीच तुमच्यासाठी आशा आहे की तुमच्यासाठी भविष्य आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. शहरामधली परिस्थिती काही असो, नगरातली परिस्थिती काही असो, देशाची परिस्थिती काही असो, कोण कुठं काय करत आहे, काही करू द्या, कोणाला काय करायचंय ते करू द्या. लक्षात ठेवा, परमेश्वरामध्ये मला एक उज्ज्वल भविष्य आहे. हालेलुया. आज तुमची परिस्थिती काही असो, छोटासा दावीद, त्याला लोकांनी नाकारलं होतं, परंतु तो हार मानलेला आहे का त्याच्याकडे एक भविष्य होतं. आणि ते भविष्य, तो इस्रायलचा राजा झाला नाही, तर त्याच कुळातून येशू जन्माला आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. एव्हरीवन हॅज अ होप. प्रत्येकाकडे एक आशा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. अँड द लास्ट थिंग, तिसरी गोष्ट, वी हॅव अ माइटी गॉड हू वी कॅन ट्रस्ट. आमच्याकडे एक महान परमेश्वर आहे ज्याच्यावर आम्ही आशा ठेवावी. 2 वचन वाचून शेवट करणार. इर्म्याचं 32 अध्याय 17 ते 20 आणि इफिस 2:12. या 2 वचनानंतर आपण प्रार्थना करणार आहोत. हालेलुया. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर म्हणतो तुला भावी सुस्थितीची आशा आहे. 32 इर्म्या 32 17 ते 20. आहा प्रभू परमेश्वरा, पहा, तू आपल्या महासामर्थ्याने व आपल्या उभारलेल्या बाहूने आकाश व पृथ्वी
उत्पन्न केली, आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. तुला अवघड असे काही नाही, तुला अवघड असे काही नाही. तू हजारांवर दया करतो, राबा शाखा राबा, तू हजारांवर दया करतो. बापाच्या अन्यायाचे प्रतिफळ त्याच्या मागे त्यांच्या मुलांच्या पदरी घालतो, त्याच्या मागे त्यांच्या मुलांच्या पदरी घालतो. थोर पराक्रमी देव, यस, सेनाधीश परमेश्वर, हे तुझे नाम आहे. आमेन, हालेलुया. तो पराक्रमी आहे, थोर आहे, तो सामर्थ्य आहे, त्याने पराक्रमी हात उभारलेला आहे. हजारांवर तो दया करणारा परमेश्वर, त्याच्यावर आमचा भरोसा आहे. यासाठीच हार मानू नका. वी हॅव अ माइटी गॉड. आमच्याकडे एक महान पराक्रम परमेश्वर आहे, ज्याला अवघड असं काहीच नाही. डोंट गिव्ह अप. आशावादी बना, देवाला अवघड असं काहीच नाही. आमेन. And the last word, read Ephesians chapter 2 verse 12. ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्त विरहित, येस, त्यावेळेस तुम्ही ख्रिस्त विरहित, इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे, तुम्ही इस्रायलच्या राष्ट्राबाहेरचे, वचनाच्या करारांना परके, येस, वचनाच्या कराराला परके, आशाहीन व देवविरहित असे जगात होता. आमेन. बायबल आम्हाला सांगतं, पूर्वी आम्ही देवविरहित होतो, आता आम्ही देवासहित आहोत. प्रेज लॉर्ड. पूर्वी आम्ही वचनारहित होतो, आता आमच्याकडे वचन आहे. पूर्वी आमच्याकडे करार नव्हता, आता आम्ही कराराने बांधलेले आहोत. हालेलुया. आणि म्हणून आम्ही परमेश्वराबरोबर कराराने बांधलेलो आहोत. आणि म्हणून असा परमेश्वर जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता आहे, तो असा परमेश्वर, तो जो आपला भाऊ पसरतो, पराक्रमाची काम करतो, तो असा परमेश्वर ज्याला सर्व काही शक्य आहे. म्हणून हार मानू नका, आशावादी बना, आशावादी बना. आज तुमची परिस्थिती काही असो, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये निश्चित ऐकलेल्या वचनाप्रमाणे एक आशा निर्माण करो. आणि हे वचन तुमच्या जीवनातील प्रत्येक निराशा, प्रत्येक अपयश, प्रत्येक प्रश्नामध्ये तुमच्यामध्ये एक आशा निर्माण करून तुमच्या जीवनाला आज आशीर्वाद आणि चमत्कारामध्ये बदलो. आज यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत. डोळे बंद करूयात आणि प्रार्थना करून मी पुढे हँडओव्हर करतो. हालेलुया. थँक्यू जीसस. वी गिव्ह यू ग्लोरी. हालेलुया. ओ राबा शाखा मानता राबा, ओ सामर्थ्याने भरलेल्या राजा, हालेलुया, तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे. ओ प्रभू दे बापा, तो हात दे बापा, जो हात तू उभारलेला आहे. आज मी बघत आहे दे बापा, की तुझा सामर्थ्यशाली हात या संध्याकाळी तू उभारलेला आहे. आणि या माध्यमाच्या द्वारे जॉईन झालेला प्रत्येक भाऊ, प्रत्येक बहीण, प्रत्येक सेवक, प्रत्येक लहान थोर, आज त्या प्रत्येकावर तो सामर्थ्याचा हात येत आहे. आज तो सामर्थ्याचा हात येत आहे. ओ, जे लोक आपल्या जीवनात संघर्षामधून जात आहे, तो सामर्थ्याचा हात तुम्हाला खवटाळत आहे. तो सामर्थ्याचा हात तुमच्या मस्तकावर येत आहे. तो सामर्थ्याचा हात तुमच्या परिस्थितीवर येत आहे. आणि तो देव तुमच्या जीवनातील असाध्य गोष्टी आज साध्य करत आहे. आज तो देव तुमच्या जीवनामध्ये एक आशा निर्माण करत आहे, एक आशा निर्माण करत आहे. व्हॉट यू आर लुकिंग फॉर, व्हॉट यू आर लुकिंग फॉर, व्हॉट यू आर एक्सपेक्टिंग. काय तुम्ही आशा धरून वाट बघत आहात? कशाच्या अपेक्षेमध्ये तुम्ही थांबलेले आहात? काय गोष्टी बघण्याची तुम्ही इच्छा बाळगत आहात? कोणता चमत्कार बघण्याची तुम्ही अपेक्षित आहात? आज देव तुमच्यासाठी तू गोष्ट करत आहे, कारण तुमच्यासाठी परमेश्वर एक उज्ज्वल भविष्य निर्माण करत आहे. एक उज्ज्वल भविष्याची योजना त्याने केलेली आहे. माझ्या भावा, माझ्या बहिणी, परमेश्वर तुला उद्देशासहित बोलवलेला आहे. हो, ज्या देवानं पेत्रला उद्देशानं बनवलं, जो पेत्र मासे भरलेल्या साळ्या, मासे भरलेल्या होड्या टाकतो आणि प्रभूच्या मागे येतो, की ज्याला प्रभू म्हणतो की तू आजपासून माणसे धरणार होशील. तो इर्मया जो म्हणतो माझ्या हाडांमध्ये परमेश्वरची अग्नी आहे. हो, हालेलुया. तोच देव आज तुमच्या जीवनामध्ये जो उद्देश त्याने ठेवलेला आहे, जो शब्द तुमच्याविषयी बोलला गेला आहे, जी भविष्यवाणी तुमच्यावर केली गेली आहे, तो परमेश्वर त्याची पूर्तता करेल. आणि आजपासून तुला निराश राहण्याची, तुला आशा सोडण्याची गरज नाही. माघारी ये माझ्या भावा, माझ्या बहिणी. काय तू होडीतून उतरला आहेस काय? होडीतून उतरून जाळी तयार नीट करत आहेस काय? होडीतून उतरून तू अपयशामध्ये एकांतात आहेस काय? प्रभू तुला पुन्हा होडीत बोलवत आहे. प्रभू तुला पुन्हा होडीत बोलवत आहे. आणि प्रभू तुझी होडी आज त्याच्या दिशेनं, त्याच्या मार्गदर्शनानं
खोल घेऊन जात आहे, यासाठी की यापुढे तुझी होडी रिकामी राहणार नाही, तुझं घर रिकामं राहणार नाही, तुझं जीवन रिकामं राहणार नाही, तुझं परिवार रिकामं राहणार नाही. तर रिकाम्या जागा प्रभू आज भरून काढत आहे. प्रभू येशू, पुन्हा एकदा मी तुला धन्यवाद देतो की परमेश्वर हे जे माध्यम आहे दुबई प्रेयर्स फेलोशिप प्रभूची येशू मध्ये तू आशीर्वादित कर. आणि या माध्यमातून प्रभूजी ज्या सेवा केल्या जात आहे त्या सेवा फलदायी ठरू दे, उपयुक्त ठरू दे. परमेश्वर प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण ठरू दे. आणि या माध्यमातून आणखी जे इतर जोडलेले आहेत त्यांच्याही जीवनाला आज या वचनाच्या द्वारे आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो, आमेन. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये धन्यवाद आणि सर्वांचे मनापासून आभार.